थंडीचे दिवस सुरुवात झाली आणि मार्केटमध्ये या थंडीच्या दिवसात भरताचे वांगे खूप छान येतात आणि यावेळचं भरीत खायला खूप छान टेस्टी वाटते। तर इथे मी 3 प्रकारचे वांग्याचे भरीत बनवलेले आहेत। एक जे नेहमीचं आपलं सर्व पदार्थ शिजवून भाजून, दुसरं म्हणजे पूर्णपणे कच्चं जे माझ्या बाबांचं फेवरेट आहे आणि तिसरं म्हणजे स्मोकी फ्लेवरचं वांग्याचं भरीत। माझी आजी बनवायची, आता आजी आहे नाही, तर म्हटलं चला आपणच बनवूया तसं। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी 2 वांगे घेतले, स्वच्छ असे धुवून आणि वांगे चेक केले आहे, कुठे त्याला छिद्र वगैरे नाही आहे हे नक्की चेक करूनच मग वांगी भाजायला ठेवा। मी याला तेल नाही लावलं आहे, डायरेक्ट गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याचसोबत मी 2 टोमॅटो पण भाजायला ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित अगदी मंद थोडं कमी जास्त आच करून व्यवस्थित नरम होतपर्यंत वांगे शिजवून घ्यायचे आणि अधामधात असे पलटी पण करून घ्यायचे व्यवस्थित। आणि मुखीकडचा जो भाग आहे तो छान सॉफ्ट झाला पाहिजे। बघा अशा याला अलटी पलटी करून मी भाजून घेते व्यवस्थित। टोमॅटो पण सर्व बाजूंनी भाजून घेते आहे म्हणजे छान शिजणार। बघा आपले वांगे शिजलेले आहेत, बघा एकदम सॉफ्ट झालेले आहेत। टोमॅटो पण भाजून झाले आहे। याला मी बाजूला काढून थंड होऊ देणार। थंड झाल्याशिवाय तुम्ही त्याला सोलू नका, कारण की मग चटका लागतो। आता वांगे थंड झालेले आहेत, त्याला मी सोलून घेते। वरची साल आरामात निघते सहजपणे, तर याला काढून आपण शिलून घ्यायचे वांगे। त्याच प्रकारे टोमॅटो पण साफ करून घ्यायचे। टोमॅटो आणि वांगे शिलून झालेले आहेत, वरची साल काढून घेतली। वांगे मी चेक केलेत, वांगे अगदी छान आहेत आणि टोमॅटो पण मी शिलून घेतले, ते पण व्यवस्थित आहे। तर मी वांग्याला हाताने मॅश करून घेते। जर कधी आपले वांगे शिजले नाहीत तर मग काय करायचं, असं चाकू घेऊन याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचे आणि वांग्याचं जेव्हा भरीत बनवतो आपण त्यावेळेस ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर इथे मी लोखंडाची कढई घेतली, तुम्ही कुठलीही कढई घेऊ शकता। त्यात मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तापलंय, 1 चमचा राई घातली आहे, त्यात 2 हिरव्या मिरच्या कापून घातल्या आहेत। त्याचबरोबर यात मटार घातलेत, 1 वाटी मटार पण होऊन देणार आणि या सीझनला हिरवा कांदा पण खूप छान येतो। तर मी इथे पातीचा कांदा 2 बाउल घातलेले आहेत। याला छान मिक्स करून घेणार व्यवस्थित। हे शिजत आहे तोपर्यंत आपण कच्चं भरीत कसं बनवायचं ते बघून घेऊ। आपलं जेवढेही भरीत होतं, वांगे 2 शिजवले त्यापैकी 1 वांगं मी बाजूला काढले, 1 वांगं मी कच्चाच भरीत बनवायसाठी बाउलमध्ये घेतले। त्यात मी कच्च्याच 2 मिरच्या कापून घालते आहे। फक्त इथे वांगच तेवढं भाजलेलं आहे, बाकी सर्व पदार्थ अगदी कच्चे आहेत। टोमॅटो 1 कच्चा बारीक कापून घेतलेला आहे, तो पण यात घालणार आणि जो हिरवा कांदा घातलेला आहे तो पण मी कच्चाच घालणार। याला आता चवीनुसार यात मीठ घालायचं आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपलं हे कच्चं भरीत अगदी रेडी आहे। आता यातलं मी थोडं काढून ठेवते कच्चं भरीत आणि त्याच कच्च्या भरताला मी स्मोकी फ्लेवर देणार आहे। इकडे सोबत कढईतले सर्व कांदे, टमाटर, मटार वगैरे सगळे शिजले आहे। त्यात मी भाजलेला टोमॅटो टाकलेत 2, ते पण मी मिक्स करून घेते व्यवस्थित। ते झालेत। आता यात भाजलेला वांगं जे होतं आपण अर्ध कच्च्यासाठी वापरलं आहे आणि अर्ध याच्यासाठी वापरतोय, ते पण घालून मिक्स करून घेते। यात चवीनुसार मीठ घालणार, अर्धा चमचा हळद घालते आहे आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घेणार। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे, नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि नक्की बघा। तर आपलं हे जे शिजवलेलं वांग्याचं भरीत आहे ते रेडी झालेलं आहे। यात आता मी कोथिंबीर घालून घेणार आणि मिक्स करून घेणार। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इकडे आपलं जे कच्चं भरीत होतं त्यात पण मी कोथिंबीर घालून घेते आहे आणि जे कच्चं मी काढून ठेवलं आहे त्यात पण मी कोथिंबीर घालून घेतलेलं आहे। आता याला स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा, बरोबर समान भागात याला पसरवून घ्यायचं, कारण की माझं बाऊल आहे फायबरचं, प्लास्टिकचं, त्यामुळे खालती जे दिवनालीनी फ्लेवर देणार आपण स्मोकी ते चिपकायला नको। अशी मी गॅसवर ठेवून याला एकदम लाल येतपर्यंत गरम करून घेतलं आहे। सोबत एका वाटीत तेल घेतलं आहे, तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घेऊ शकता। आता दिवनाल एकदम जास्त गरम झालेली आहे, ती ठेवणार वांग्याच्या भरतावर, त्याच्या मधोमध तेल टाकणार आणि ताटलीने लगेच झाकून देणार, म्हणजे जो धूर आहे तो त्या वांग्याच्या भरताला लागेल आणि आपल्या वांग्याच्या भरताला अगदी स्मोकी फ्लेवर येणार। आता मी काढून घेते, बघा वाफ निघाली आहे आणि ते दिवनालीमधलं तेल आहे ते मी भरतात घालून घेणार।
फार चव इतकी छान लागते. माझी आजी दिवनालीऐवजी त्यावेळेस गावी कसं चूल पेटवायचे तर निवा राहायचा, लाकडी कोळसा राहायचा, तर तो खूपच छान लागायचा. तर याला पण मी मिक्स करून घेतलं आहे. बघा तिन्ही प्रकारचे भरीत रेडी झाले आहेत. स्मोकी फ्लेवरचं भरीत, कच्चं भरीत आणि आपलं जे सर्व शिजवलेले पदार्थाचं भरीत, तिन्ही भरीत आहे ते फ्लेवरला अगदी अप्रतिम असे लागतात. भाकरीबरोबर खा, पोळीबरोबर खा, चवीला एक नंबर. करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसं वाटलं ते. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.